हाय फ्रेंड्स, युवावाणी कार्यक्रमात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनःपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, युवावाणी कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत कॅप्टन विराज पाटील यांची डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेली मुलाखत. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती आहे. हाय फ्रेंड्स, युवावाणीमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. मित्रांनो, कॉलेज झाल्यानंतर अगदी 11वी-12वी झाल्यानंतर आपण काय करिअर करायचं याचे थोडेफार वेध आपल्याला लागलेले असतातच. बऱ्याच जणांना इंजिनियर, डॉक्टर व्हायचं आहे, परंतु काही जणांना याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करावं असंही असतं. तर असाच एक तरुण, असाच एक आपला मित्र कॅप्टन विराज राजगोंडा पाटील आणि सध्या पंजाबमध्ये आहेत. ते आज आपल्या भेटीला आले आहेत. विराज सर, तुमचं आमच्या आकाशवाणीमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. थँक्यू. तुम्ही मूळचे खिद्रापूर, कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर इथे. तर थोडंसं तुमच्या फॅमिलीबद्दल, घरच्यांबद्दल काय सांगाल? माझ्या कुटुंबामध्ये वडील माझे डॉक्टर आहेत आणि माझी आईसुद्धा डॉक्टर आहे. आणि माझा एक मोठा भाऊ आहे, तोही आर्मीमध्येच आहे. तो डॉक्टर असून तोही कॅप्टनपदी आहे आता सध्या. आणि मी NDA कंप्लीट केल्यानंतर मीही आर्मीमध्ये रुजू झालो आहे आणि सध्या कॅप्टनपदीवर आहे. डॉक्टरांचा मुलगा डॉक्टरच असं न होता हे फील्ड चेंज करून आर्मीमध्ये जावं असं का वाटलं तुम्हाला? याचं मूळ कारण माझ्या शाळेच्या संस्कारामुळे झाले. माझा दादाही सैनिक शाळेमध्ये होता आणि त्याच्यानंतर मीही सैनिक शाळेमध्ये होतो. मग तिथं वातावरण असं होतं की वाढत असताना 5वीपासून ते 10वी-12वीपर्यंत तसं वातावरण आम्हाला मिळत गेलं आणि मोटिवेशन मिळत गेलं आणि त्या क्षेत्राबद्दल आवड निर्माण झाली. तुम्हाला 3रीमध्ये MTSची शिष्यवृत्ती मिळाली होती, केंद्रामध्ये आला होता. 4थीमध्येही मिळाली होती. तर थोडंसं हे स्पर्धा परीक्षेची सुरुवात तिथून झालेली आहे. त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? त्याच्याबद्दल मी माझं पूर्ण क्रेडिट माझ्या आईला देईन. त्यावेळी इतकं काही माहीत नसायचं मला, पण माझी आई मागं लागून शाळेच्या रेग्युलर एक्झामच्या व्यतिरिक्त हेही एक्झाम द्यावेत असं माझ्या आईने सुचवलं आणि तयारीही करून घेतली. इनफॅक्ट माझ्या शाळेमध्ये ह्या स्पर्धा परीक्षांमध्ये मुलांना बसवायचं आणि त्यांची तयारी करून त्यांना शिष्यवृत्ती मिळवून द्यायचं असं काही ट्रेंड नव्हता. माझ्या आईनी शाळेत सांगून माझ्याबरोबर इतर माझ्या मित्रांना पण बसवायला प्रोत्साहित केलं आणि त्याच्यामुळंच हा ट्रेंड आता सुरू झालेला आहे आणि याचा खूप मला पुढं भविष्यात फायदा पण झाला. म्हणजे तुमच्या आईमुळं तुमच्यासोबतच तुमच्या मित्रांचाही फायदा झाला आहे. हो. तुम्ही आत्ताच बोलला की तुम्ही मिलिटरी स्कूलमध्ये शिकलात. तर त्या सैनिक शाळेच्याबद्दल, तिथली एंट्री, तिथलं वातावरण, तिथले मित्र, तिथलं हॉस्टेल याबद्दल काय सांगाल? सैनिक शाळेमध्ये ज्यावेळी मी सुरुवातीला गेलो त्यावेळी तर असंच वाटायचं की चूक केली, घरापासून दूर आलो आहे. घरी कम्फर्टेबल वातावरण असतं आणि एकदमच तुम्ही बोर्डिंग स्कूलमध्ये लहान वयामध्ये जाता तर थोडंसं डिफिकल्ट असतं सुरुवातीला. पण नंतर माझी जी शाळा गुरुवर्य दादोजी कोंडदेव सैनिक शाळा तासगाव, तिथे मला चांगले शिक्षक भेटले. त्यांनी आम्हाला चांगलं घडवलं आणि आमची एक ओव्हरऑल डेव्हलपमेंट झाली. फक्त अभ्यास नाही तर गेम्स, बाकी बोलणं कसं ठेवायचं आहे, कपडे कसे घालायचे आहेत, वडीलधाऱ्या व्यक्तींबरोबर बोलायचं कसं आहे, वागणं, परत आपलं कल्चर त्याला कसं इम्पॉर्टन्स द्यायचं आहे, परत आपलं स्वतःचं करिअर कसं घडवायचं, ह्या सगळ्यांबद्दल एक ओव्हरऑल डेव्हलपमेंट त्यांनी करून घेतली आणि त्या शाळेमध्ये आमचा एक बेस तयार झाला. त्याच्यावरच आम्ही पुढे जे काही अचीव केलं त्याच्यामुळेच अचीव केलेलं आहे. तिथले मित्र, तिथले शिक्षक यांच्याबद्दल काय सांगाल? शिक्षक फंटॅस्टिकच, काही वादच नाही. तसे शिक्षक मला अजूनपर्यंत कुठेच नाही भेटले. पर्सनल टच असतो त्यांचा. अजूनही मला कॉल करतात, मीही त्यांना कॉल करतो. विचारपूस अजूनही करत असतात. त्यांचं जे वैयक्तिक प्रत्येक मुलांबरोबर जे नातं होतं आणि प्रत्येक मुलांना काय गरजेचं आहे तेच त्यांना प्रोव्हाइड करायचे. एक असतं की क्लास झाला आणि क्लासमध्ये जे काही शिकवलं तेवढंच, पण त्याच्या पुढे जाऊन रात्री येऊन एक्स्ट्रा क्लास घ्यायचे 10वी-12वी वर्गासाठी. परत जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे त्याच्यासाठी एक्स्ट्रा स्वतःचा वेळ काढून येऊन स्वतः एक्स्ट्रा पुस्तकं वगैरे घेऊन येऊन देणे. परत एखादा मुलगा कोणत्या तरी एका विषयात कमी पडतो आहे तर त्या विषयाचा त्याला एक्स्ट्रा अभ्यास करून घेणे, या सगळ्या गोष्टी तिथं होत्या. त्यामुळेच प्रत्येक मुलाची एक ओव्हरऑल डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे झाली तिथं. मित्रांबद्दल काय सांगाल?
मित्र फंटॅस्टिकच होते, कारण तिथं आम्ही 24 तास त्यांच्यासोबतच राहायचो. जे माझे सैनिक शाळेचे मित्र आहेत त्यांच्यासोबत मी 24 तास राहायचो, त्यामुळं ते माझे एकदम जवळचे मित्र आहेत. फॅमिली मेंबर. फॅमिली मेंबरसारखे आहेत माझ्या. आणि अजूनही माझ्यासारखे बरेच मित्र आहेत ज्यांनी IIT केलेलं आहे. बरेच मित्र आहेत त्यांनी बाकी गव्हर्मेंट सर्व्हिसेसमध्ये अधिकारी पदावर रुजू झालेले आहेत. बरेच आहेत जे इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये चांगल्या कंपनीमध्ये रुजू आहेत. तर या पूर्ण वातावरणाचा शिक्षकच नाही तर माझ्या मित्रांचाही मला फायदा झाला माझ्या ओव्हरऑल पर्सनॅलिटीमध्ये. त्यांच्यामुळं बऱ्याच गोष्टी मी शिकलो, माझ्यामुळं बऱ्याच गोष्टी ते शिकले. तर हा पूर्ण एक आमचा सर्कलच चांगल्या आपापल्या क्षेत्रात चांगलं काम करतात. तुम्ही 7वीमध्ये होमी भाभाची स्कॉलरशिप दिली होती, तर होमी भाभाच्या स्कॉलरशिपबद्दल काय सांगाल? होमी भाभा एक्झाम ही सायन्स क्षेत्रातली एक्झाम आहे. त्याच्यामध्ये 2 टप्प्यामध्ये एक्झाम असते. एक तर फर्स्ट फेजमध्ये तुमचा रिटन एक्झाम असतो आणि नंतर प्रॅक्टिकल एक्झाम असतो. आणि मी फर्स्ट फेजच क्वालिफाय करू शकलो त्यावेळी. प्रॅक्टिकलमध्ये माझं पुढं सिलेक्शन झालं नाही आहे. तो एक चांगली प्रेस्टिजियस एक्झाम आहे ती. आणि मी सांगेन की प्रत्येक विद्यार्थ्याला ही एक्झाम देणं गरजेचं आहे, कारण जरी तुम्ही पुढं सायन्स घेणार असला नसला तरी तुमचं चांगला एक ओव्हरऑल पर्सनॅलिटीसाठी एक चांगली एक्झाम आहे. तुम्ही देऊन त्याचा फायदा होईल तुम्हाला भविष्यात. तुम्हाला 4थीची स्कॉलरशिप मिळाली, त्यानंतर तुम्हाला आनंद किती झाला होता? भरपूर आनंद झालेला, कारण 4थीच्या स्कॉलरशिपची जी अमाऊंट होती आय थिंक त्यावेळी काहीतरी 5,000च्या आसपास होती. आणि त्यावेळी मला हे अमाऊंट भरपूर वाटायची. आणि त्यावेळी ज्यावेळी एक्झाम स्कॉलरशिपसाठी पात्र झालो तर त्यावेळी मला खूप आनंद झाला, कारण स्कॉलरशिप तर आहेच पण त्याच्यासाठी कष्ट पण भरपूर घेतलेले मी. आणि माझ्यासोबत माझ्याबरोबरचे शिक्षक आणि माझ्या आईनी त्यांनीही माझ्यावर खूप कष्ट घेतलेले. त्यामुळे मला एक असं वाटलं की त्यांनी जे कष्ट घेतले आणि माझ्याकडून जे जे काही कष्ट केलेत मी त्या सगळ्यांचं एक फळ मिळाल्यासारखं असं एक फिलिंग आलेली. त्यामुळं खूप आनंद झालेला. तसा आनंद मला बाकी नंतरच्या एक्झाममध्ये नाही आला, पण ती पहिली एक्झाम असल्यामुळं त्यामुळं खूप आनंद झालेला त्यावेळी. 10वीला तुम्हाला 96% मार्क पडले, तर तो अभ्यास कसा केला तुम्ही आणि त्याच्यासाठी किती कष्ट केलं होतं? 10वीच्या एक्झामच्या वेळी कोणती स्पर्धा परीक्षा नव्हती 10वीमध्ये. तर फोकस एकच होता की बोर्डाची एक्झाम व्यवस्थित द्यायची आहे. आणि फर्स्ट डेपासून फक्त बोर्डाच्या एक्झाममध्ये असा प्रश्न येणार आहे, आजचा हा टॉपिक झाला तर ह्या टॉपिकमधला कोणता प्रश्न येऊ शकतो आणि त्याचीच प्रॅक्टिस. पहिल्या दिवसापासून लिहून लिखाण करून प्रॅक्टिस. अच्छा. असं नाही की फक्त वाचलं आणि लक्षात ठेवायचा प्रयत्न केला. वाचायचं, त्याचे प्रश्न काढायचे, त्या टॉपिकमध्ये कोणते कोणते येतील त्याची प्रॅक्टिस, लिहून प्रॅक्टिस करायची. म्हणजे जसे जसे टॉपिक होत गेले 5 टॉपिक एकत्र घेऊन परत एकदा प्रॅक्टिस, सगळ्या विषयाचं पूर्ण अनेकदा प्रॅक्टिस. असं करत करत टप्प्यावाईज करत गेलो. लास्ट 2-3 महिने संपायच्या आधीच आमचा सिलेबस कंप्लीट झालेला. मग लास्ट 2-3 महिने फक्त प्रॅक्टिस फक्त. 10वीच्या परीक्षेमध्ये परीक्षा ही फक्त पाल्यांची, मुलांची नसून त्यांच्या घरच्यांचीही परीक्षा असते. तर घरच्यांनी तुमच्यासोबत किती कष्ट घेतले होते? जसं तुम्हाला माहिती आहे मी सैनिक शाळेत होतो, तर त्यावेळी फक्त घरच्यांचा जास्त काही योगदान राहिलं नाही का. फक्त ते येऊन भेटायचे आणि मोटिवेटच करायचे. जास्त योगदान तर शिक्षकांचं राहिलं, कारण ते शिक्षकही होते आमचे आणि पालकही होते, कारण तेच आमच्यासोबत 24 तास होते तिथं. मग रात्री एक्स्ट्रा अभ्यास करून घ्यायचं, परत मोटिवेटही करायचं स्टुडंट्सना. त्याचबरोबर आम्ही आमचा डाएट कसा आहे, आमचं झोप कशी आहे याच्यावरही लक्ष द्यायचं. या सगळ्या पालकांच्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. मग हे सगळं बघून मी तर हेच म्हणेन की जास्त तरी शिक्षकांचंच योगदान राहिलेलं आहे. तुम्ही 11वी-12वी पुण्यामध्ये केलं, हो. तर तो पुण्याचा अनुभव कसा होता? पुण्याचा अनुभव खूप छान होता. मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये होतो आणि त्याचबरोबर NDAची तयारीही करत होतो. मग फर्ग्युसन कॉलेजमध्ये सर्वांना तर माहिती आहे शिक्षण, त्यांची क्वालिटी खूप छान आहे, शिक्षकही खूप फंटॅस्टिक आहेत. मग तिथं अनुभव हाच राहिला की फक्त पुण्यामध्ये असताना तुम्ही अभ्यास करणे, परत बाकीच्या जे डिस्ट्रॅक्शन आहेत त्याच्याकडं न वळता तुमचा फोकस तोच ठेवणे, हा एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. जिथं कुठेही, पुणे नाही इतर कोणत्याही शहरात जर विद्यार्थी जातो तर त्याचा फोकस घेऊन जातो, पण तिथं गेल्यानंतर तो बऱ्याच वेळा इतर गोष्टींमध्ये जास्त लक्ष देऊन अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं. हे न करता जर तुम्ही अभ्यासावर फोकस ठेवला तर तुमचा करिअर एकदम करेक्ट सेट होईल. कारण
मोठ्या शहरामध्ये मोठ्या चांगल्या कॉलेजमध्ये तुम्हाला चांगले गाईड करणारे शिक्षक भेटतात, चांगलं मटेरियल भेटतं तुम्हाला, सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात. फक्त तुम्हाला फोकस न हलवता आपल्या मार्गावर राहिला तर एकदम फंटॅस्टिक तुमचं करिअर सेट होईल. असं कधी वाटायचं नाही 11-12वीला की बाबा मी सैनिक स्कूलमध्ये इतके वर्ष काढलेले आहे, तर पुण्यामध्ये आलो आहे तर थोडंसं फिरावं, मस्ती करावी, मजा करावी? हो, वाटायचं, खूप वाटायचं. मी फर्ग्युसन कॉलेजच्या हॉस्टेलमध्येच होतो आणि माझे बाकीचे साथी होते माझ्यासोबत. ते जायचे, ते अभ्यासही करायचे आणि ते जायचे पण. पण माझं इंग्लिश वीक होतं, त्यामुळे मला जरा जास्त कष्ट घ्यावे लागत होते. मग ते बरेच मित्र माझे इंग्लिश मीडियमचे असताना ते अफोर्ड करू शकत होते, कारण त्यांचा 1 तासात अभ्यास व्हायचा, मला आय नीडेड मोर आवर्स. मग ते सगळं कव्हरअप करायला मला जास्त वाचावं लागत होतं. मग मी नाही गेलो कधी. तुम्ही 11-12वीनंतर UPSC ट्राय केली, जी आर्मीसाठी, नेव्हीसाठी, एअरफोर्ससाठी घेतली जाते. तर या एक्झामबद्दल काय सांगाल? याच्यामध्ये कसं होतं की बरेचसे आपले मित्र 12वीनंतर UPSC असते हे बऱ्याच जणांना माहिती नसतं. तर या एक्झामबद्दल काय सांगाल? ही एक्झाम NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि नेव्हल अकॅडमी यासाठी आहे. यांचं कंडक्ट 12वीनंतर होतो आणि यांचा फक्त क्रायटेरिया एकच आहे की 12वी तुम्ही पास झालेला पाहिजे आणि तुमचं वय 16.5 ते 19.5 मध्ये पाहिजे. या एक्झामनंतर तुम्हाला NDA आणि नेव्हल अकॅडमीमध्ये तुमचं ग्रॅज्युएशन करून घेतलं जातं आणि त्याच्यानंतर तुम्ही अधिकारी बनता. त्यामुळं ही एकच एक्झाम आहे ज्याच्यामध्ये तुम्ही ग्रॅज्युएशनच्या आधी एक्झाम देऊन तुम्ही तुमचं करिअर सिक्युअर करू शकता. यासोबत तुम्ही JEE पण दिली होती इंजिनिअरिंगसाठी, तर तो अनुभव कसा होता? माझा फोकस पूर्ण NDAवर असल्यामुळं माझं थोडंसं 12वीचा बोर्ड आणि बाकी जे रेग्युलर एक्झाम्स आहेत, मेडिकलसाठी नीट असू द्या आणि इंजिनिअरिंगसाठी JEE असू द्या, याच्याकडं थोडंसं दुर्लक्ष झालेलं. त्यामुळे याच्यामध्ये माझा काही एवढा खास रिझल्ट आला नाही. तरी माझा एक ठीकठाक कॉलेज भेटलेलं मला पुण्यामध्ये इंजिनिअरिंगचं. तुम्ही NDAची एक्झाम दिली आणि JEEची पण एक्झाम दिली होती. या परीक्षेसाठी असणारे प्रश्न हे दोन्हीसाठी वेगळे असायचे की दोन्हीसाठी एकच प्रश्न असायचे? सिलेबस कसा असायचा? आणि जो NDAचा रिटर्न एक्झाम आहे, सिलेबस सेमच आहे. पण NDAच्या ज्या एक्झाममध्ये बाकी इतर गोष्टीही खूप ॲड होतात. जसं तुम्ही JEE नाहीतर नीटचं बघितलं तर त्याच्यामध्ये सायन्स स्पेसिफिक सब्जेक्ट्स आहेत पूर्ण. NDAच्या एक्झाममध्ये तसं नाही आहे. तुमचं करंट अफेअर्स आलं, त्याच्यामध्ये पॉलिटिकल सायन्स आलं, हिस्ट्री, जॉग्राफी आलं आणि याचबरोबर इंग्लिशही आलं. सायन्सबरोबर या सगळ्या विषयांचा बी त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे त्यांनी सिलेबसमध्ये. त्यामुळं हा ओव्हरऑल अभ्यास होतो आणि ह्या इतर विषय वगैरे असल्यामुळं त्यांचा जो सायन्सचा टफनेस आहे तो JEE आणि नीट या लेवलचा नाही आहे, थोडा कमीच असतो. ही NDAची एक्झाम दिल्यानंतर ज्यावेळी तुम्ही रिटर्न पास होता त्यावेळी शारीरिकदृष्ट्या तुम्ही सक्षम असणं पाहिजे, ज्याला आपण फिजिकल टेस्ट म्हणतो, अशी काय असते का? जे रिटर्न एक्झाम झाल्यानंतर तुमची एक इंटरव्ह्यूचा एक्झाम असतो, त्याला सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड म्हणतात, SSB. त्याच्यामध्ये तुमचं सायकोलॉजिकल टेस्ट, इतर ॲप्टिट्यूड टेस्ट वगैरे असतात. त्याच्यामध्येच तुमचं फिजिकल टेस्टही असतो. पण फिजिकल टेस्टमध्ये असं काही बेंचमार्क नाही की याच्यापेक्षा तुम्ही वरच असलं तर तुमचं सिलेक्शन होईल. त्याचं वेटेज आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कमी जास्त असला तर त्याच्यानुसार तुम्हाला मार्क भेटतील. पण ते तुम्ही फिजिकलमध्ये कमी आहे म्हणून तुमचं रिजेक्शन नाही होणार. 2 वेगवेगळ्या टर्म्स आहेत, एक मेडिकल फिट असणं आणि एक फिजिकल फिट असणं. जे फिजिकलवाला ॲस्पेक्ट आहे त्याच्यामध्ये तुमचं फक्त स्टँडर्ड चेक करतात आणि त्याच्यानुसार तुम्हाला मार्क भेटतात. पण मेडिकल जे फिटनेस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मेडिकल फिट असावं लागतं. अच्छा, या मेडिकल फिटनेसमध्ये काय बघितलं जातं? मेडिकल फिटनेसमध्ये फक्त बघितलं जातं की तुम्हाला कोणता तर आजार नाही आहे, तुम्ही आर्मीचे ट्रेनिंग घ्यायला फिट आहात का नाहीत. फिजिकल स्टँडर्ड म्हणजे तुम्ही किती पुशअप्स मारू शकता, किती तुम्ही पळू शकता. मेडिकल फिटनेस म्हणजे तुमच्या पायामध्येच काही प्रॉब्लेम आहे की नाही, तुम्हाला ट्रेनिंग करून फिजिकल फिट बनवता येईल पण मेडिकल फिट बनवता नाही येणार. अच्छा, परमनंट काय प्रॉब्लेम नाहीत ना, ते चेक केलं जातं. मग मेडिकल फिटनेस थोडा सिरियस होतो, त्यांचं चेकिंग सिरियस होतं. पण फिजिकल फिटनेस आहे तो काय तुम्हाला ट्रेनिंग देणार आहेत ते, त्यामुळे ह्याच्यावर त्यांचा जास्त जोर नसतो. पण तरीही फिजिकली फिट असलेलेच चांगले आहे, कारण त्याचे तुम्हाला मार्क्स भेटतील जास्त इंटरव्ह्यूमध्ये. तुम्ही PG डिप्लोमा इन डिफेन्स केला आहे, तर या डिप्लोमाबद्दल काय सांगाल? याच्यामध्ये आर्मीचे रिलेटेड जे काही आमचे स्टडीज आहेत त्याचं ह्याच्यामध्ये इन्क्लूड केलं जातं. याच्यानंतर तुम्ही डेहराडूनला 1 वर्ष होता, तर डेहराडूनचा अनुभव, तिथलं राहणं, तिथली लायब्ररी,
तिथलं बाकीचे ऑफिसर यांचा अनुभव कसा होता? देहरादूनचा अनुभव थोडासा इझी राहिला, कारण देहरादूनमध्ये वेगवेगळ्या एंट्रीजचे कॅडेट्स येत होते. ज्यावेळी आमचं ट्रेनिंग, आधीच आमचं 3 वर्षाचं ट्रेनिंग झालेलं होतं इंडियामध्ये, त्यामुळं आम्ही सिझन्ड होतो. मेंटल फिटनेस पण लेवल झालेला आणि फिजिकल फिटनेस पण होतं. आणि आम्ही 3 वर्ष बघितलं होतं की आर्मीमध्ये लाईफस्टाईल कसं असतं. त्यामुळं आम्हाला एवढा त्रास नाही झाला. पण जे डायरेक्ट वेगवेगळे बाकी एंट्रीचे जे येत होते आय एम एमध्ये डायरेक्ट, त्यांना थोडासा त्रास होतो. मग आमच्यासाठी एवढं डिफिकल्ट नव्हतं, पण तिथला अनुभव थोडासा वेगळा होता. तिथं परत इंडियामध्ये कसं तिन्ही सर्व्हिसेसचं शिकवलं जातं, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स. आय एम एमध्ये फक्त आर्मी स्पेसिफिक ट्रेनिंग सुरू झालं. मग जास्त आर्मीबद्दल माहिती द्यायला सुरू झाली. त्याचे डिफरंट कॅम्प्स वगैरे होते तिथं. लायब्ररी आणि इन्फ्रास्ट्रक्चर तर भरपूर छान होतं तिथं. वातावरण देहरादूनचं तर फंटॅस्टिकच आहे. ही आर्मीची शिस्त, सकाळी उठणं, रात्री वेळेवर झोपणं, अगदी काटेकोरपणे आपलं वेळापत्रक अवलंबणं, तर हा असं कधी वाटलं नाही का की तुम्हाला हे सगळं सोडून आपलं निवांत रिलॅक्स व्हावं आणि जावं कुठे सोडून जावं, असं कधी वाटलं का? सुरुवातीला एन डी एमध्ये ट्रेनिंग घेताना बरेचदा वाटलं, पण ट्रेनिंग एवढी हार्ड असते की तुम्हाला विचार करायलाच वेळ मिळत नाही. जोपर्यंत तुमचं पासिंग आउट होतं 3 वर्षानंतर, तोपर्यंत तुम्हाला इतकं तुमच्या रक्तामध्ये हे रुजू झालेलं असतं की परत ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय झालं उलटं तर ते नको वाटतं. तुम्ही पंजाबला आहात, तर पंजाबचा अनुभव कसा आहे? पंजाबमध्ये मी आय एम एचं ट्रेनिंग संपल्यानंतर माझं कमिशनिंग झालं आणि मी पंजाबमध्ये माझी पोस्टिंग आली. आणि पंजाबमध्ये असं गेले 2 वर्ष मी रुजू आहे. यासोबत अजून कोणकोणती आवड आहे, तुमचे छंद? माझा पुस्तक वाचायला आवडतं. त्याचबरोबर लहानपणी मी कात्रणं एकत्र करायचो. परत पोस्टल स्टॅम्प्स, कॉईन्स वगैरे एकत्र करायचो. आर्मीचं ट्रेनिंग सुरू झाल्यापासून थोडंसं दुर्लक्ष झालं या बाबतीत. तुमचं आय एम एनंतर पिपिंग सेरेमनी अर्थात पदवीदान समारंभ असेल किंवा तुमचं स्टार तुमच्या खांद्यावरती लावणं, हा प्रत्येक स्टुडंटचा, प्रत्येक कॅन्डिडेटचा अगदी स्वप्नाचा दिवस असतो. तर त्या समारंभाबद्दल काय सांगाल? तो समारंभ एक न विसरणारा क्षण आहे. मला आठवतं कोविडचा वेळ होता आणि प्रत्येक कॅडेट हाच विचार करतो की माझा हा दिवस येईल आणि माझे पॅरेंट्स असतील ते माझ्या खांद्यावर तारे लावतील. पण कोविड सुरू असल्यामुळं पॅरेंट्स येणार की नाही, त्यांना निमंत्रण जाणार की नाही अकॅडमीकडून, हा एक डाऊटफुल विषय होता. त्यामुळं खूप टेन्शनाचा माहोल होता सगळ्या कॅडेट्समध्ये. आणि ज्यावेळी आम्हाला कळालं की पॅरेंट्सना आमंत्रण देत आहेत, तर त्या दिवशी आम्ही खूप खुश होतो. कारण हे 4 वर्षाचं ट्रेनिंगनंतर एक कॅडेट त्याच दिवसाला एक समोर ठेवून तेच एक त्याचं मोटिवेशन असतं की माझे पेरेंट्स येतील, ते मला स्टार्स लावतील आणि किती आनंद असेल त्यांच्या डोळ्यामध्ये, तेच एक बघण्याचं स्वप्न असतं त्याचं. मग ज्यावेळी आम्हाला कळालं की ते बोलवत आहेत, तर आमचा आनंदाचा एक ठिकाणच नाही राहिला. आणि ऑफकोर्स फायनल डे तर आनंद होताच होता. फायनल डे आमची POP झाली आणि त्याच्यानंतर ग्राउंडमध्ये आम्ही शपथ घेतली. शपथ झाल्यानंतर आम्हाला त्यांनी अपॉर्च्युनिटी दिली आपापल्या पॅरेंट्सकडं जाण्याची आणि स्टार्स लावून घ्यायची. तो एक अविस्मरणीय क्षण होता. तुमच्यासोबत तुमचे मोठे भाऊही कॅप्टन आहेत, हो. आर्मीमध्ये मेडिकल ऑफिसर आहेत. कसं वाटतं, तुम्ही कॅप्टन, भाऊही कॅप्टन, कसं वाटतं? ह्याच्याबद्दल तर मी हेच सांगेन की दादाचं एक मोटिवेशन राहिलेलं आहे माझ्या जीवनामध्ये. तो सैनिक शाळेला गेला, मीही सैनिक शाळेला गेलो त्याच्या मागून. तो AFMCमध्ये म्हणजे आर्म फोर्स मेडिकल कॉलेजमध्ये रुजू झाला. त्याच्यानंतर मीही NDAमध्ये रुजू झालो. तो कमिशन झाला, मीही कमिशन झालो. मग त्याच्या पाठोपाठ मीही चालत आहे, त्याला बघत एक रोल मॉडेल ठेवून. आपले बरेचसे मित्र NDA करू इच्छितात, तर त्यांना काय सांगाल तुम्ही? NDA जर तुम्हाला क्रॅक करायचं असेल, तर तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की तुमची ओव्हरऑल डेव्हलपमेंट चांगली पाहिजे. फक्त अभ्यास करून तुम्ही रिटर्न एक्झाम क्रॅक होसाल, पण इंटरव्ह्यू नाही होणार. मग याच्यासाठी मी एकच सांगेन की तुम्ही 8वी 9वीपासून तुमचं एक विजन पाहिजे की या एक्झाममध्ये या विषयावर रिटर्न एक्झाममध्ये भर आहे, तर हे विषय मला चांगले करून घ्यायचे आहेत. इंटरव्ह्यूमध्ये या गोष्टींकडे त्यांचं लक्ष असतं, तर या गोष्टींकडे मी नेक्स्ट 3-4 वर्षामध्ये असं प्रिपरेशन करणार आहे. परत
तिथं रुजू झाल्यानंतर या गोष्टीवर त्यांचा भर असतो, तर या गोष्टी मला व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत. तर असा हा एक बेसिक प्लॅन पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्याचा. NDA राहू दे, कोणताही एक्झाम तुम्ही एक वेल इन टाईम प्लॅन करून त्याला एक्झिक्यूट करायला पाहिजे. जसं माझ्या केसमध्ये माझं इंग्लिश खराब होतं, परत माझं करंट अफेअर्स वगैरे खराब होतं, परत जे इंटरव्ह्यू आहे त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स नव्हता, मला इतकं छान बोलता येत नव्हतं. मग हे रिअलाईज मी टाईममध्येच केलं. 8वी 9वी 10वीला असतानाच बघितलं की इंटरव्ह्यू कसा होतो, रिटन एक्झाम कशा आहेत. ज्या ज्या गोष्टीमध्ये मी वीक होतो त्याचं आधीपासूनच सुरुवात केली प्रिपरेशन. इंग्लिश न्यूजपेपर वाचणे, इंग्लिशमध्ये नोट्स बनवणे, मित्रांसोबत इंग्लिशमध्येच बोलणे, या गोष्टी सुरू केल्या. परत बोलण्यात कॉन्फिडन्स यावा म्हणून आरशासमोर बोलणे, या छोट्या छोट्या गोष्टी आधीपासूनच तयारी करत गेलो. त्यावेळी कुठे जाऊन मग 12वी नंतर मी ते एक्झाम क्रॅक करू शकलो. कारण 11वी 12वी असंच एक टफ असतं, टाईम भेटत नाही. मग जे तुमचे 8वी 9वी 10वी हे 3 वर्ष आहेत, याला युटिलाइज करायला पाहिजे. याचसोबत तुम्ही असं काहीतरी वेगळं करू इच्छिणाऱ्या मुलांच्या पालकांना काय सांगाल? पालकांना मी इतकं सांगेन की थोडंसं पालकांच्या बाजूनं टफ डिसिजन आहे. कारण कोणताही व्यक्ती थोडा विचारच करणार आपल्या मुलाला डिफिकल्ट जॉबमध्ये पाठवायच्या आधी. पण त्यांना मी इतकं सांगेन की एक चांगला व्यक्ती बनवायला एक प्रोफेशन, एक करिअर म्हणून न बघता ह्याला एक तुम्ही एक देशाची सेवा आणि एक तुमचा मुलगा एक चांगला व्यक्ती बनतो, या अशा दृष्टिकोनातून वेळला तर एक चांगलं राहील. मित्रांनो, आताच आपण कॅप्टन विराज राजगुंडा पाटील यांच्याशी गप्पा मारल्या. विराज सर, तुम्ही आमच्या आकाशवाणी स्टुडिओमध्ये आलात. तुमचं एकंदरीत शाळा, कॉलेज, NDA एंट्री आणि सध्या कॅप्टन या पदावरती काम करणे, इथंपर्यंतचा प्रवास आमच्यासोबत उलगडला, याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला पुढील आयुष्याबद्दल, तुमच्या वाटचालीबद्दल आमच्या आकाशवाणी टीमकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. मित्रांनो, युवावाणी कार्यक्रमात आत्ताच आपण कॅप्टन विराज पाटील यांची डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. याबरोबरच आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. तेव्हा या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर दीपक ठमके यांना आणि मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.